श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकांनो, मित्रांनो, हा शेवटचा आठवडा तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकणार आहे. कारण एका बाजूला नव्या भावातील उच्चीचा गुरु तुमच्यावर असा काही पैशाचा पाऊस पाडेल ज्याने तुमची बँक खाती आणि तिजोरी अचानक ओसंडून वाहेलच. पण तुमचे अडकलेले लाखो रुपये परत मिळण्याची आणि करिअरमध्ये मोठा जॅकपॉट लागण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. पण जरा थांबा मित्रांनो, या आठवड्यात आनंदाच्या मधोमध एक असा काळोख टप्पाही आहे जो तुम्हाला थेट रस्त्यावर आणू शकतो. मित्रांनो, या आठवड्यात दुपारी 1 वाजून 36 मिनिटांनी अष्टम भावातील मंगळ एक असा भीषण झटका देणार जिथे तुमची एक छोटीशी चूक, एक वाद किंवा घाईत घेतलेला एक निर्णय सुद्धा तुमच्या अतोनात नुकसान करू शकते. या 7 दिवसात ग्रहाचे असे 3 मोठे गुप्त संकेत तुम्हाला मिळतील जे समजून घेतले तर तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल, नशीब चमकेल. पण दुर्लक्ष केलं तर मोठ्या पश्चातापाची वेळ येईल. नक्की कोणत्या नक्षत्राला धनलाभ होणार की तुम्हाला फटका बसणार? त्यासोबतच या आठवड्यात स्वतःचा बचाव कसा करायचा, तुमच्या नशिबाचं कुलूप उघडणारा तो कान मंत्रही कोणता, हे एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 असे सर्वात मोठे टप्पे, सावधानतेचा इशारा, अचूक महाउपाय सांगणार आहे. जर तुम्हाला तुमचं कुटुंब, पैसा, भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल तर हा व्हिडिओ 1 सेकंदही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटी सांगितलेली गोष्ट तुमचं आयुष्य बदलून टाकू शकते. चला तर मग थेट तुमच्या भविष्याची सुरुवात करूया. हे बघा, वृश्चिक राशीच्या जातकांनो, नव्या भावात बसलेला उच्चीचा गुरु या आठवड्यात तुमच्यावर पैशाचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज झालाय. गेल्या कित्येक महिन्यापासून ज्या अडकलेल्या पैशांनी तुमची वाट पाहत होता आणि ज्या व्यवहारामध्ये तुमचे पैसे अडकून पडले होते ते सर्व मार्ग आता अचानक मोकळे होणार आहेत. नवीन व्यवसाय सुरू करणे असो किंवा अस्तित्वात असलेल्या उद्योगांचा विस्तार करणे, मित्रांनो, भाग्याची अशी काही साथ लाभेल की तुमची प्रत्येक आर्थिक योजना सुद्धा थेट यशस्वी होताना दिसेल. पण हा धनलाभ सगळ्यांना सारखा मिळणार नाही. जर तुमचे नक्षत्र अनुराधा किंवा ज्येष्ठ असेल तर मानून चला की हा आठवडा तुमच्यासाठी सुवर्णकाळ ठरेल. या नक्षत्राच्या व्यापाऱ्यांना किंवा भाग भांडवल बाजारात काम करणाऱ्यांना 25 तारखेला मात्र अशा काही मोठ्या ऑर्डर्स मिळतील ज्याची तुमची तिजोरीही भरेल. मात्र विशाखा नक्षत्र असणाऱ्यांनी मोठ्या रकमाची गुंतवणूक करताना घाई न करता अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आर्थिक मजबूतीसोबतच नोकरदार वर्ग सुद्धा हा आठवडा त्यांच्यासाठी सुद्धा मोठ्या कलाटणीचा ठरेल. सूर्यदेवाच्या शुभ नक्षत्र भ्रमणामुळे ऑफिस असो किंवा कामाचे ठिकाण तुमच्या नावाचा डंका मात्र नक्की वाजेल. तुम्ही गेल्या अनेक दिवसात केलेल्या कष्टाची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांना घ्यावीच लागेल. पदोन्नती असो, नवीन जबाबदारी किंवा पगारात वाढ होण्याच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक हालचाल तुम्हाला या आठवड्यात पाहायला मिळेल. जे तरुण वर्ग काही दीर्घकाळापासून चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत, बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी मात्र हा आठवडा रोजगाराचे नवीन कवाडे उघडेल. विशेषतः विशाखा आणि ज्येष्ठ नक्षत्र असणाऱ्या लोकांसाठी मुलाखतीमध्ये यश मिळवणे असो किंवा नवीन जॉईनिंग लेटर्स मिळण्याचे मजबूत योग असो, तुमचे कौशल्य सिद्ध करण्याची हीच ती योग्य वेळ असणार आहे. त्यामुळे मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करण्यासाठी पूर्ण ताकदीने तयार राहा. थोडक्यात सांगायचं तर आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने आठवड्याची सुरुवात अत्यंत दमदार होणार आहे. कामाच्या प्रचंड ओघासोबतच तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांशी जुळून घेताना थोडे नम्र राहावेच लागेल. मोठे यश मिळत असताना अहंकार मधोमध येणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्यावी, लक्षात घ्या मित्रांनो. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो, विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा आठवडा एकाग्रता आणि यशाची नवी शिखरे गाठणारा ठरेल. तुमच्या बुद्धीचा कारागृह अत्यंत अनुकूल स्थितीत असल्यामुळे अभ्यासात लागणारे मन किंवा कठीण विषयात मिळणारी पकड थक्क करणारी असेल. विशेषतः अनुराधा व ज्येष्ठ नक्षत्राच्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षा किंवा स्पर्धात्मक परीक्षामध्ये उत्तम कामगिरी मिळण्याची संधी मिळेल. अभ्यासाचे नियोजन पूर्ण ताकदीने अंमलात आणा, यश तुमचेच आहे मित्रांनो. प्रेमसंबंध असो या वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने सुद्धा हा काळ आनंदाचे नवे वारे घेऊन येणारा ठरेल. जोडीदारासोबत पूर्ण झालेला किरकोळ मतभेद असो किंवा गैरसमज आता पूर्णपणे मिटतील. परस्पर विश्वास वाढेल आणि एकत्र वेळ घालवण्यासाठी उत्तम योग सुद्धा येतील. नवीन नात्यात प्रवेश करू इच्छिणाऱ्यासाठी किंवा लग्नाची बोलणी पुढे नेण्यासाठी हा आठवडा अत्यंत सकारात्मक आणि अनुकूल परिणाम देणारा ठरणार आहे. मात्र कौटुंबिक पातळीवर तुम्हाला थोडी सतर्कता बाळगावीच लागेल. राहू व शनीच्या प्रभावामुळे
घरातील आई वडिलांच्या आरोग्याची अचानक काळजी निर्माण होऊ शकते. त्यांच्या खाण्यापिण्याकडे आणि औषधोपचाराकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबातील लहान सहान कुरबुरीवर शांतपणे मार्ग काढावा. कौटुंबिक आघाड्या सांभाळत असताना या आठवड्यात अशा काही 2 दिवसाचा काळ आहे जिथे तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागणार आहे. बघूया आपण या व्हिडिओच्या पुढील भविष्यवाणीच्या पुढील भागामध्ये. जसं की वृश्चिक राशीच्या जातकांनो, लक्षात घ्या, या संपूर्ण आठवड्यामध्ये एक असाही काळ येणार जो वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठा कसोटीचा क्षण असणार आहे. कारण या आठवड्यात गुरुवारी दुपारी 1:36 ते शनिवारी रात्री 9:38 जो हा काळ आहे मित्रांनो, हा काळ अत्यंत सावध राहण्याचा आणि पावले टाकून जपून टाकण्याचा आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार आलेला हा टप्पा तुमच्या संयमाची आणि मानसिक खबरदारीची परीक्षा पाहणार आहे. या विशेष काळात अष्टम भावातील मंगळाचा प्रकोप तुमच्या स्वभावात चिडचिड व अनावर संताप निर्माण करू शकतो. त्यामुळे विनाकारण कोणतीही वाद घालण्यासो शेजाऱ्यांशी किंवा सहकाऱ्यांशी हुज्जत घालणे टाळावे. विशेषतः रस्त्यावर जाताना किंवा वाहन चालवताना कमालीची काळजी सुद्धा घ्यावी. कारण घाई गडबडीत आणि दुर्लक्षपणामुळे अपघात किंवा दुखापत होण्याचा मोठा धोका या काळात संभवणार आहे. त्यामुळे या 3 दिवसाच्या काळात कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेणे असो, नवीन व्यावसायिक करार करणे असो किंवा पैशाची मोठी गुंतवणूक करणे पूर्णपणे टाळावे. घाई गडबडीत घेतलेला कोणताही निर्णय तुम्हाला ऐन मोक्यावर अडचणीत आणू शकतो. हो मित्रांनो, कारण या ग्रहाच्या नकारात्मक प्रभावामुळे स्वतःचा बचाव कसा करायचा, मित्रांनो, यश कसे मिळवायचे, त्यासोबतच एक अद्भुत असा उपाय मी या भविष्यवाणीच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे ही भविष्यवाणी मध्ये सोडून देऊ नका. लक्षात घ्या, वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा आठवड्यात घडणाऱ्या ज्या घटना आहेत केवळ योगायोग नसून ग्रहमान तुम्हाला भविष्यातील मोठ्या बदलाचे 3 स्पष्ट असे संकेत सुद्धा देईल. या आठवड्यात या संकेताकडे मात्र अजिबात दुर्लक्ष करू नका. जसं की पॉपअप किंवा महत्त्वाचा संदेश या स्वरूपात तुम्हाला थेट पैशाची नवी संधी चालून येऊ शकते. अचानक जुना क्लायंट फोन करू शकतो, नोकरीचा मेसेज येईल किंवा गुंतवणुकीतून नफा मिळवण्याचा मार्गही दिसेल. हा संकेत सांगतो की तुमचं आर्थिक चणचण जी अडचण आहे ती आता कायमची संपणार आहे. घरातील किंवा ऑफिसमधील एखाद्या व्यक्तीशी अचानक मतभेद किंवा जे वाद उफळून येतील, हा स्वभावातील राग आणि घाई गडबडीत मध्ये नियंत्रण ठेवावे लागेल. हा वाद टाळला तर मोठे तुमचे नुकसान सुद्धा टळणारे आहे. अनेक दिवसापासून रखडलेले एखादे काम पहिल्या प्रयत्नात सुरळीत पूर्ण होईल. हा एक स्पष्ट संकेत आहे मित्रांनो की नव्या भावातील उच्चचा गुरु तुमचे नशीब उजवळत आहे आणि आता पुढे जाण्याची, मोठे निर्णय घेण्याची योग्य वेळ आली आहे मित्रांनो. त्यामुळे या 3ही संकेतांना ओळखा, त्यानुसार योग्य पाऊल टाका आणि या आठवड्याचा पूर्ण फायदा मात्र नक्की घ्या. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या कामात 50% यश हे केवळ योग्य वेळेची निवड केल्याने मिळत असते. त्यामुळे या आठवड्यात तुमचं नशीब उजळवण्यासाठी मित्रांनो, लाल, मरून किंवा पिवळा हा रंग अत्यंत शुभ ठरेल. महत्त्वाच्या कामाला जाताना किंवा डील साईन करताना या रंगाचा वापर नक्की करावा. या आठवड्यात तुमचा लकी नंबर 3 व 9 राहील. तर कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना किंवा आर्थिक व्यवहार करताना उत्तर किंवा पूर्व दिशा तुमच्यासाठी सर्वाधिक फलदायी सिद्ध होईल. दिवसातील वेळेचा विचार केला तर दररोज सकाळी 8 ते 10:30 पर्यंत वेळ तुमचा गोल्डन हॉर्स असणार आहे. तुमचे अडकलेले मेसेज पाठवणे असो, नवीन क्लायंटशी बोलणे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणे ही कामे मात्र याच वेळेत उरकून घ्यावी. लक्षात घ्या मित्रांनो, जे काही सांगतोय ते. त्यासोबतच या आठवडाभर तुमच्याभोवती एक सकारात्मक सुरक्षा कवच निर्माण करण्यासाठी आणि दुष्ट शक्तीपासून बचाव करण्यासाठी दररोज सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी हनुमानजीचे स्मरण मात्र तुम्ही नक्की करावे. ओम हनुमंते नमः या महामंत्राचा केवळ 9 वेळा जरी जप केला तर वृश्चिक राशीच्या मित्रांनो, हा आठवडा तुमचाच आहे. नियोजनाचे काम करावे, यश मिळवावे. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो, ग्रहमान किती आव्हानात्मक असले तरी योग्य धार्मिक उपाय आणि भक्तीच्या बळावरच तुम्ही अनेक संकटावर मात करू शकता. या आठवड्यात अष्टम मंगळाचा नकारात्मक प्रभाव नष्ट करण्यासाठी आणि अडकलेली कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हनुमानजीची उपासना हे तुमच्यासाठी सर्वात मोठे ढाल आहे. हे तुम्हाला मी सांगितलंच आहे. आता लक्षात घ्या, वृश्चिक राशीच्या सर्व बंधू भगिनींनो, ग्रहाची साथ आणि योग्य प्रयत्नाची जोड देऊन हा आठवडा परिपूर्णचा फायदा घ्या.
तुम्हाला हा आठवडा भरभराटीचा यशस्वी जावो ही देखील आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जर तुम्हाला ही माहिती हा भविष्यवाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं जय महाबजरंगबली किंवा जय हनुमान लिहायला विसरू नका. अजिबात मित्रांनो. धन्यवाद.